बोला जय श्रीराम पब्लिक. तर आम्ही जातोय वणीच्या गडावर, तर म्हणून एकदम जोरात म्हणा सप्तशृंगी माता की जय. तसं तर मी प्रॉपर जळगावचा आहे, पण मामाचं घर धुळ्याला होतं. मग मामा म्हणे मी पण येतोय म्हणे. मामाच्या सोबत आम्ही गेलो होते, मामाचे मित्र पण होते. मग आम्ही धुळ्यावर डायरेक्ट नांदुरी वणीगडाला पाय निघाले. मग प्लॅन केला तर मग डायरेक्ट जाणं सक्सेसफुलच करायचं होतं. मग डायरेक्ट निघाले. तुम्ही आता ब्लॉग एकदम पहा, एकदम शेवटपर्यंत. ब्लॉग एकच नंबर बनला आहे. पण तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि कमेंटमध्ये सांगा कसं आहे काय नाही. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग एकदम शेवटपर्यंत पहा. अरे पुढे ये बा, इकडे डोंगर गिंगर एकदम मस्त व्ह्यू होता. सकाळचा टाइम होता एकदम आणि मोबाईल बी एकदम कडक चालत होता आपला. हे बा एकदम टेकडले टुकडले डोंगर, गड एकच नंबर. डायरेक्ट जुन्या काळातला लोकांचा विषय वेगळाच होता असाला. काही आणि चालता गेलता एकदम जोरात गेमता नाही. आम्ही नॉन स्टॉप चालले, पण बाकी आम्ही फक्त आमच्याकडे 2-3 जण होते ते थांबे गेलते. हे बा आमची गँग दिसली का, भगवा रुमाल, बाकीचे सगळे थकेल, बाकीचे वाकेल. एक नंबर. मी तर काही व्हिडिओ काढण्यामध्येच बिझी होता. भाऊला मायाशी म्हणतं, भाऊले म्हणतं तू बी जा व्हिडिओमध्ये. भाऊ बी गेला व्हिडिओमध्ये. भाऊ मस्त आश्चर्य आलता. भाऊले लाड्या गोळ्या घालता. तिथपर्यंत मी नाही काढला व्हिडिओ, काढी घेतला लगेच. इकडनं पाहून एक नंबर नजारा आहे डायरेक्ट. इकडनं हे लोक असे बसले होते चतुर आणि तिकडे पाहत या बाया त्यांच्या घेणदेना. ती आमची पब्लिक चालतच होती आमच्यासोबत. पब्लिक घेणदेणार नाही होतं ना. चालताय भाऊ लोक डायरेक्ट बिना नॉनस्टॉप डायरेक्ट ब्रेक घ्यायचा आहे. तुम्हाला बोलला नाही होता का मी 2-3 जण खजवे थांबेल होते. हे बाडी बसले एकदम थकेल सारखे. हे बाडी बसले होते एकदम. आम्ही टेन्शन नाही घेत. आम्ही डायरेक्ट चालत होते एकदम वर. आम्हाला वरे पोहोचणं होतं. सगळ्यात पहिले आम्हीच पोहोचलो होतो असं म्हणायला गेलं तर. पण मी काही बोली दावत नाही तुम्हाला. फक्त तुम्ही ब्लॉग पहा एकदम शेवटपर्यंत. एकच नंबर आहे. सगळे काही गडबडीमध्ये चालत होते. हे पहा आमची पलटण परत आडी थांबली नाही म्हणजे धीरे चालते. हे आडी एकदम मस्त संचगिंच एकदम मस्त होता बरे. चालताय मला व्हिडिओ काढायचा शौक म्हणून मी घडी व्हिडिओ काढतोय. भाऊंना माझ्याकडे काम दिलं तर आणि मी काय लागतोय. भाऊ पागाचा हात धावतोय. टेन्शनच नाही. भाऊ म्हणतोय जेवणची भूक लागली म्हणतं ताम पुढे जायला जेवण घेऊ. पहिले चालतू आपण जेवण घेऊन करू पुढे. एक नंबर किल्ला होता. किल्ला टाईप दिसत एक नंबर गड होता. हे बा अशी उतरती लागली वर चढल्यावर एकच नंबर होता ना. बाकी मजा गिजा तर जोरात आले. भाऊ काय सांगत होता मी हे खाईन म्हणणे ते खाईन. भाऊ म्हणे तू म्हणशील ते खाऊ म्हणे आपण, काही विषय नाही. भाऊने वाटली करली. आम्हाला मी लगी इकडला व्हिडिओ काढ घेतला. चलो निकलले. आम्ही डायरेक्ट चालताय नॉनस्टॉप. आमचा विषयच नाही. एकदम जोरात निघाले सगळे. डायरेक्ट सगळ्यांना भुका लागेल होता. सगळे तकी झालं होते. पण मी काही व्हिडिओ काढायच्या चक्करमध्ये मला भूक लागेल होते. पण मी काही वरून खायला चालत होते, म्हणजे खालून वर चालत होते. पण सगळ्यांना भुका लागेल होतं आणि कोणी कबलत नव्हतं म्हणून काही टेन्शनच नाही. एकदम सगळे नॉनस्टॉप चालत होते. कोणी फास्ट कोणी धीरे, म्हणजे सगळे धीरे बागे चालत होते. टेन्शनच नाही घेत होते कोणी काही. पण इकडे गर्दी आवडत नाही होती. गर्दी पैसे जीव धक करायला लागेल तर थोडा जीव घाबरायला लागेल तर. पण तरी हिंमत ठेवली. माताना काही टेन्शन घेतलं नाही. हे पाय वाटलं मी काय मोठा ब्लॉगर आहे. हे हात दिला ते ब्लॉगमध्ये. मी नवी हात दिला म्हणते काही विषय नाही. हात द्याय काय जाता आपला थोडी हात परमनंट जाईल आला. उन्हाचं सगळ्यांना दिसत नाही तर वायपर लायसन मोकळे गेले आणि आता धीर आले. उलटे तो भाऊ खाले वर. टेन्शनच नाही. वर चढले. इकडे थोडासा व्ह्यू एकदम कडक होता. इकडे बी सगळ्या ठिकाणी व्ह्यू कडक होता. म्हणजे कारण की ते कसं जवळ जातं ना. मी काही व्हिडिओ काढायचे 2 दिवस सगळ्यांचे व्हिडिओ काढायला. पाणीचे मजबूत आलं होते वरती. पाणी भेटत नाही तर 20-20 रुपयाचा अंडा होता वरती. पण तरी आमनं जुगाड लावला. दिसला आम्हाला पाईप. आमनं डायरेक्ट घुसले तिकडे पाणी घ्यायले. टेन्शनच नाही. हे आपल्या वैकीचे काका होते. बिर्याणी खाल्ली. सगळ्यांना भुका लागेल होते. एकदम मस्त चालले तर ना 1-1, 2-2 असं काही निमाजाने सगळ्यांना खाल्ली बिर्याणी. जेवण घेऊन मस्तपैकी करी घेतलं थोडं. पोट काही भरलं नाही पण काय नकरी करणे वाटतं अशा टायमाले. निघाले तळून जेवण घेऊन करी सण सगळे एकदम फ्लिपफ्लॉप एकदम चलो म्हणून निघाले एकदम तिकडनं एकदम जोरात. गड भरली आंबाबाई
झाली वाघावर सुवार माय म्हणे अंबाबाई न झाली वाघावर सुवार माय माय अंबाबाई सोहा सोहा बोलांबे की त्रिशूळ घेतला आम्ही चालता एकदम जोरात आम्ही जायला ते आंघोळ गिंगोळ करायला आम्ही आंघोळ नाही करली होती म्हणजे माताचं मंदिर दूर गेला थोडंसं पण मग आम्हाला आंघोळ करायची होती मग आंघोळ करायशिवाय दर्शन नाही घेता ना त्याच्यामुळे आंघोळ करायला नाचले गिसले आणि ढोलके गिलके होते वाजे घालते टेन्शन नाही घेतलं नाचले गिसले एकदम जोरात मामाच्या मामा नाचला मग आम्ही गेली इकडे पोचले याच्यावर मामनाडी हे आंघोळ गिंगोळच्या ठिकाणी गेले हे कपडे बदलायच्या ठिकाणी गेले म्हणतं मग आता आंघोळ करायला जाऊ मग आंघोळ करले या पाण्यामध्ये आंघोळ करली एक नंबर लोक झेपे राहिले स्विमिंग पूलच होता तसा की थोडासा फरक होता फक्त सगळ्यांना जायला गेलं हे सगळे आंघोळ करायला आंघोळ झाल्यावर आम्ही सगळे झाले रेडी झाल्यावर आम्ही डायरेक्ट जायला आले आता दर्शन आले एकदम नॉनस्टॉप जाता आता अजून एक माता दिसली टेन्शन नाही घेतला तरी बी जीव जोरात घाबरत होता पण तरी घाबरत त्याला आणि आम्ही निघाले एकदम गॅरी करसन पुढे एकदम जोरात रपके में सबके एकदम जोरात निघाले पुढे टेन्शन नाही घ्यायचं म्हणतं डायरेक्ट एकदम माता आहे ना आपली टेन्शन नाही घ्यायचं माताकडे जायला आलं आम्ही दर्शन करायला आम्ही आली इथला दूर आले आम्ही मध्ये गेलो ते परत माताचं मंदिर दिसलं लगेच झुम मारला मी ना टेन्शन नाही घ्यायचं एकदम झुम मारतात ना आम्ही आणि दर्शनाच्या ठिकाणी गर्दी जास्त असल्याच्या कारण पोलिसांना बंदोबस्त लावला होता पण तरी गुच्चूप व्हिडिओ काढला मी ना ते काढू देत नाही होते दंडे गिंडे टाकत होते आम्हाला तर एक बी दंडा बसला नाही पण तरी पोलिस असल्यावर आम्ही व्हिडिओ काढत होते गुच्चूप चालताय पोलिसांची कारवाई जोरात होती इकडनं पोलिसांना तर व्हिडिओ काढताना दिसला नाही मी दिसला का जास्त मोबाईलात जमा झाला असता म्हणजे एवढा काढेल ब्लॉग वाया गेला असता पण तरी बी हिंमत होती आपल्यामध्ये ब्लॉग काढायची आणि आपल्या हिमतीवर आपला व्हिडिओ टेन्शन नाही झाला इकडे पोलिसांना बंदोबस्त लाईट येईल होता कारण की गर्दी एवढी जोरात होती एकच्या मागे एक आणि दोनच्या मागे तिसरा आणि तिसऱ्याच्या मागे सहा असे गणकच राहते एक मागे आम्ही टेन्शन नाही घेत आम्ही डायरेक्ट साडी घालते कारण की टेन्शन नावाची गोष्ट घ्यायची नसते ही द्यायची असते आम्ही चालताय नो टेन्शन एकदम जोरात चालेल घालते एकदम बरं का तसं काही नाही मी तुम्ही म्हणजे व्हिडिओमध्ये असं द्यायला राहिला आडी बी बंद सगळे दोन रस्त्यांना ठिकाणी गेले तरी बंद होता मग डायरेक्ट मामा होता मामाने शॉर्टकट आणला आणि डायरेक्ट निघाले हे बा गर्दी जायला आली अजून इकडनं लेफ्ट साईडनं फिरीसन जाणं होतं येणले ताई दीला सांगे राहिला मला म्हणे व्हिडिओ नको काढू पोलिस आहे समोर म्हणतं चालेल भाऊ बंद करतो बंद करला आणि लगे इकडे धावला समोर हे भाऊ ना आम्हाला थांबायला होतं आडी भाऊल्या दिवशी गेला मी व्हिडिओ काढताना भाऊ मोबाईलला पाय टाकला मी मोबाईल सोडायला लगेच घेतला व्हिडिओ पुढे भाऊ सोडायचं नाव नाही घेतला भाऊला सोडायला लावलं गर्दीने लगेच भाऊनं सोड दिलं लगेच पुढे गेले पिवडे ढकलीमध्ये मामा पडत होता आमचावाला हे बा मामा पडता वाचला पण काही विषय नाही लगेच नारळ लावला एकदम जोरात हां नारळ लावला माताचा लगेच मातानं लगेच अजून गर्दी कमी करली लगेच पुढे वसरले मामनं ते पार करला मेन ठिकाणी गेले आडी बी शिकंजी वाटायला राहिली मग शिकंजी थोडी असं काही लोक टेन्शन नाही घेत आजच्या टायमाला लोक काय प्याचं काम करता नुसतं तिकून दीर आले गल्ला असं वेगळा पाहिजे माणूस एक नंबर दिशे गर्दी बी एकदम जोरातच होती हे आम्ही सेल्फी लावली इकडे हे मामा तरी सांगत होता आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ नको काढू म्हणे मोबाईल गिबाईल खाली पडते म्हणे पण आम्ही मी तरी गावतात नाही अशा ठिकाणी आपण तर टेन्शन नाही घेता इकडे आल्यावरती आम्ही मंदिरात मग या ठिकाणी दर्शनाचा टाईम झाला हे आम्ही पाहतोय माताचं दर्शन विकलं आडिओ माताचं दर्शन झालं पण तरी पोलीस गर्दी करत होते आणि झगडे झाले होते कारण की पहिल्यांचे दादा सगळ्यांनी कोण काय करतंय अधिकपणा कर बजरंग दादा डायरेक्ट टेन्शन घे राहते कोण काय करतंय काही नाही बजरंग दादा यायला त्याला पाहिजे राहते कोणी जर कधी व्हिडिओ काढताना दिसलं तर त्याचा मोबाईल जमा करशन पाहिजे होते माता दिसली तुम्हाला जवळून तर काही व्हिडिओ काढ दिला नाही ना आम्हाला कारण की तरी डायरेक्ट ढकलाढकली चालू होती कारण की तरी झगडे झालं ते आपले शेर आपला वाहक देवीचा हे पाडगीड आमचं दर्शन झालं पाडगीड पाला आमनं एकच नंबर होता गड हे जाया घ्यायला आलो होत्या कारण की ते खालती दशाला नको पाहिजे म्हणून बजरंग दादा काम पाहत होते म्हणजे काय विषय चालू आहे वाडी कामगिम चांगलं चालू आहे का नाही एकदम अशा कोपऱ्यावर बसले होते तरी जर की मी बसला तर मी डायरेक्ट तोडून बसणार नाही डायरेक्ट खाली निघीन पण बजरंग दादाला टेन्शन घ्यायचं काम नाही राहत बजरंग दादा पाय राहिले ते हालचाल काय नाही आणि ऑर्डर दे राहिले ते बसमध्ये बसले आम्ही एस टीमध्ये आणि निघाले मग काय आमचा सफर चालू झाला एकदम जोरात गेला आम्ही खालती बी
जिंदगीमध्ये जर की गर्दी पाहणे असेल तर वणीच्या गाडावर गर्दी राहते, अशी गर्दी कुठीच नाही. आता आम्ही इकडे एक ब्लॉग संपायचे विचार चालू होते, पण थोडासा अजून तुम्हाला व्ह्यू दिला शेवटी पाहू शकता तुम्ही. एकच नंबर आहे. असं दिसतं की एकदम भीतीवाणी, पण भीतीचं काय टेन्शन नाही घ्यायचं, एक नंबर आहे. बोला एकदा जय श्रीराम. मनी सप्तशृंगी तू मालकीना वनी गडानी तू मालकीना. बोला सप्तशृंगी माता की जय. आमचा सफर एकच नंबर झाला. तर जय श्रीराम, जय गणपती बाप्पा, जय सप्तशृंगी माता. आमच्या याच्यात काही संकट गिंकट काहीच नाही आले.